जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नेमकं काय नागरिकांच्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून जो हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि याच माध्यमातून जे आहे नेमकं काय करणार आहेत नगरसेवक, जे भावी नगरसेवकासाठी जे की उमेदवारी या लोकांनी दाखल केलेली आहेत, मग ते भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा जनशक्ती आघाडीचे जे उमेदवार आहेत किंवा काही अपक्ष उमेदवार जरी असतील, तर जर आपल्याला ही परत प्रभाग क्रमांक 6च्या माध्यमातून जर आपल्याला ही संधी मिळाली की आपण नगरसेवक म्हणून याचा जर विकास कार्य बघणार, तर कशा प्रकारचा विकास आपण करणार आहात काँग्रेस? ज्या जनतेच्या समस्या आहे की अजूनही नालीचे कामं, जसं फोकटनगरमध्ये सांडपाण्याची जास्त दुर्मिळ व्यवस्था आहे. जसे नाली एकही नाही, रोड पण नाही, पूर्ण माती आणि धूळ, आणि पावसाळ्यामध्ये तिथे डेंग्यूचा प्रसार जास्त होतो पाणी साचल्यामुळे. नालीची व्यवस्था ही बरोबर नाही आहे. ते आपण हे निवडणूक झाल्यानंतर आपण करणार आहे. आणि कोण्यास कॉलनीमध्ये इकडे तिकडे कोणताही म्हणजे विकास झालेला नाही 35 वर्षापासून. दुर्लक्ष आहे यांचं. 35 वर्षांपासनं दुर्लक्ष आहे असं म्हटलं जातं आहे. काय वाटतं, देवळी जनशक्ती आघाडीचं आपण एक प्रतिनिधित्व करताय प्रभाग क्रमांक 6साठी, जर आपल्याला ही संधी मिळाली तर आपण प्रभाग क्रमांक 6साठी विकास जो आहे कशा पद्धतीने करणार? सर्वप्रथम मी जनसंग्राम न्यूजचे मी आभार व्यक्त करतो की या प्रभाग क्रमांक 6मध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळाली या ठिकाणी. तर आपण देवळी जनशक्ती आघाडीतर्फे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे सचिन जगनराव वैद्य. तर मी जर समजा मला जर या प्रभाग क्रमांक 6मधील मतदार बंधू आणि भगिनींना जर मतरूपी आशीर्वाद दिला तर नक्कीच मी या प्रभागामध्ये रस्ते, नाली आणि लाईट या व्यतिरिक्तही मी जास्तीत जास्त विकास कसा होईल, गोरगरिबांपर्यंत त्यांच्या समस्या म्हणजे डोर टू डोर समस्या कसा मार्गी लागन यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. सोबतच आपल्या देवळी जनशक्ती आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरणदादा ठाकरे यांचं विजन आहे की देवळीचं नाव एक आपल्या वर्धेपुरतं मर्यादित न राहता अवघ्या महाराष्ट्रात एक आगळं वेगळं देवळी शहर घडवण्याच्या तयारीत आहे. आणि त्या तयारीत असलेल्या आमच्या देवळी जनशक्ती आघाडीचे सर्व उमेदवार सक्षम आणि सुज्ञ, आणि ते पार पाडण्यासाठी ते आपला सर्व म्हणजे कौशल्य त्या पणाला लावून त्यांना जरूर न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. देवळीकरांना न्याय देईल अशी देवळी जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणत आहेत. काय म्हणता आपण, एक युवा चेहरा जो आहे प्रभाग क्रमांक 6मधून आपण अपक्ष लढतात, या अपक्ष लढण्याच्या मागचं कारण काय, आणि जर तुम्हाला ही संधी नागरिकांनी दिली तर तुम्ही कशा प्रकारचा विकास करणार आहात? गेल्या 25 वर्षापासून BJPचं सरकार असून माझ्या मोहल्ल्यामध्ये जे राहणारे नगरसेवक होते त्यांच्या घरापासून फक्त 50 मीटर दूर अंतरावर असलेला सार्वजनिक संडास यांनी 35 वर्षापासून त्याला दुरुस्त केला नाही, काही केला नाही, काहीच केला नाही. म्हणजे अतिशय एकदम त्याची दूरदर्शा पाहण्याला एक कार्यक्रम आहे. पुन्हा BJP असून बी सुद्धा नाही का, म्हणजे नगराध्यक्षासाठी BJPची सत्ता होती आतापर्यंत, त्यांनी सुद्धा काहीच केले नाही. रोड बनवले, रोडवर रोड बनवले, जिथे गरज नसताना त्या रोडवर रोड बनवले, जिथे आवश्यकतासाठी हे जर रोड न बनवता त्यांनी जर त्या जुन्याच म्हणजे जिथे आवश्यकता आहे त्या जर जागी यांनी रोड बनवले असते तर मतदार जे मतदान करणारे आहेत ते तरी खुश राहिले असते. पण तरी यांनी काहीच सुद्धा केलेलं नाही. त्याच्यानंतर फुकटनगर असो किंवा मुक्ताईनगर असो, म्हणजे रोड नाल्याची दुर्दशा आहे. एकही रोड केलेला नाही किंवा होणाऱ्या त्रासामुळे ते पूर्ण निश्चितपणे कार्यप्रगती राहिले नाही. मी जर निवडून आलो, सर्वप्रथम जे आपले नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे जे काही पूर्ण कामे आहेत, जसं की सार्वजनिक शौचालय असो, रोड नाल्या असो किंवा लाईट विद्युत विभाग असो, हे सर्व कामे मी पूर्ण करील. त्याच्यानंतर
जे आरोग्याची दुर्दशा केलेली आहे. म्हणजे कोणतीही 35 वर्षामध्ये त्यांनी कोणतीही सभा घेतली नाही. लोकांचे म्हणजे कोणत्या बिमारी होत्या त्यांनी का करायला पाहिजे यांनी काहीच केलं नाही. जसं की पावसाळा लागतो त्यानुसार मच्छरमारीमुळे होणारे त्रास, ताप किंवा त्याच्यानंतर मलेरिया, त्याच्यानंतर डेंग्यू यासाठी होणाऱ्यासाठी नगरपालिकेच्या आवश्यक असलेल्या वस्तू साऱ्या तिथे असताना तरी त्याचा यांनी वापर केलेला नाही. जसं की आपल्या नगर परिषदमध्ये असताना जे मच्छरापासून दूर म्हणजे मच्छर यावं नाही याच्यासाठी मशीन आणलेली होती. मशीनचं आते हल्ली व्यवस्था पाहिली तिला पूर्ण जंग लागलेला आहे. ते जर मस्ती आहे मशीन जर यांनी वापरली असती तर फार जास्त नाही, पण कारण का जेवढे काही दौडमधले पूर्ण जर लोकसंख्या जर थोडे जर बिमारी एवढे सारे खूप आजारी पडलेले नसते. तसंच यांनी महिलांसाठी बचत गट चालू केले, पण बचत गट ते 5-6 जणांचे जेवढे काही बचत गटाचे सदस्य आहेत त्याच्यानंतर बाकी महिलांना बचत गटाचा काहीच फायदा झालेला नाही. विद्युत विभाग आणि त्याच्यानंतर नगरपालिका येणारे जे काही महत्त्वपूर्ण काम आहे ते पूर्ण करेल. आरोग्याचा प्रश्न यांनी मांडलेला आहे. काय वाटतं, आरोग्य, सांडपाणी, रोड, रस्ते, नाल्या या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत का ज्या हे प्रामुख्याने सोडवल्या गेल्या पाहिजे, ज्या अद्याप सुटलेल्या नाहीत? काय वाटतं? सर्वप्रथम तुम्ही जे जनहिताचे प्रश्न घेऊन इथे आता आमचे जे नगरसेवक इथे उभे आहेत, तर त्या जे नगरसेवक इथे उभे आहेत, जे जनहिताचे तुम्ही प्रश्न घेऊन इथे उभे आले आहेत आणि जे आमच्या नगरसेवकांना तुम्ही जे प्रश्न आम्ही ते विचारत आहे की तुम्ही जनतेसाठी काय कराल, आणि तो खरोखरच एक छान आहे. आणि ह्या माध्यमातून तुम्ही जनहितेच्या प्रश्नाला जी वाचा फोडत आहे त्यासाठी मी तुमचे जनसंग्राम माध्यमाचे मी आभार मानते आहे. आज विकास हा खूप छान मुद्दा आहे. आज विकास पहा, यांनी जो विकास केलेला आहे, आज मी इथेच बोलत आहे तुम्हाला. हा रोड आज निवडणुकीच्या काळामध्ये अवघ्या 1 महिन्याच्या आधी हा रोड झालेला आहे. आणि हे आता जो रोडच्या खाली जे आहे, रोडवरती आणि तो भाग जो खाली, आता जे आपण घर बांधतो काय करतो, पहिले लेवल करतो, त्यानंतरच आपण घराची उभारणी करतो. इथे यांनी काय केलं आहे, पहिले रोड बांधला आणि ते खोल गेलेलं आहे, तिथे आता पाणी साचलेलं आहे, ते निघल कुठनं? हा विकास नाही आहे. आज मी आज जो प्रभाग क्रमांक 5 आहे तिथे नगरसेविका म्हणून श्री श्यामभाऊजी महाजन यांच्या सोबत मी निवडणूक लढवलेली आहे. तिथे आम्ही पालकमंत्र्यांच्या निधीतून 2.25 लाखाचा निधी आम्ही तिथे उपलब्ध केलेला. 2.25 लाख की 2.25 कोटी? 2.25 कोटी. 2.25 कोटी रुपयांचा निधी आम्ही आणलेला आहे आणि बरीच त्या प्रभागामध्ये आम्ही कामे केलेली आहेत. नाल्या, रोड वगैरे बरंच काय केले. आणि जनतेचे मूलभूत ज्या गरजा होत्या, नाल्या झाल्या, आरोग्याचा समस्या झाली, स्वच्छता, असे इतर बरीच कामे आम्ही लोकांची केलेली आहेत. काय वाटतं आपल्याला, जर परत नागरिकांनी प्रभाग क्रमांक 6चं नेतृत्व करण्याची जर संधी दिली तर प्रामुख्याने आपण कुठले काम करणार आहे? मी लोकांच्या मूलभूत गरजांकडे जास्ती लक्ष देईल आहे. कारण की ह्या प्रभागामध्ये मी तेव्हा नव्हती, प्रभाग क्रमांक 6च होता, पण तरी देखील ह्या जनतेच्या ज्या मूलभूत गरजा होत्या ते छोटे प्रश्न घेऊन ते माझ्या घरी यायचे आणि त्यांचं जे प्रश्न राहत होते, ज्या समस्या राहत होत्या, त्यांचं निराकरण मी केलेलं आहे. मी जरी ह्या प्रभागात नव्हती तरी त्यांचं निराकरण मी केलेलं आहे. कारण इथे जे भाजपाचे नगरसेवक होते ते नगरसेवक त्या 5 वर्षामध्ये लोकांना कधीच दिसले नाही. आज हे नगरसेवक, भाजपाचे नगरसेवक, इथेच यांचं घर आहे. आज 10 मिनिटाच्या आधी ते स्ट्रीट लाईट नव्हता. मला आता इथल्या जनतेचा फोन आला होता एका व्यक्तीचा की इथे लाईट नाही म्हणून. आता तुम्ही बघितलंच असेल ही अवस्था इथे या प्रभागाची आहे. आज आमचा कार्यक्रम बघून तर लाईट बंद नव्हतं केलं असं काही वाटतं का तुम्हाला? होऊ शकते. ही समस्या इथे म्हणूनच नाही, पूर्ण प्रभागातच आहे. आज या निवडणूक पाहून यांनी लाईट बसवणे, तिथल्या नाल्या काढणे, हे आता हे कशासाठी, हे निवडणुकीच्या काळामध्ये हे होत आहे. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जो आहे हा केलेला दिखावा आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बरोबर आहे, हा दिखावाच आहे. आता मी पाहते हा रोड बघा, इथे समोर जाऊन बघा, तिथे कचऱ्याचा ढिगारा दिसेल तुम्हाला. ही स्वच्छता आहे का? जे तुम्ही आता फॉग मशीना नगर परिषदमध्ये आणलेले आहे, आम्ही आता त्या सभागृहामध्ये जेव्हा हा ठराव झालेला आहे तिथे फॉग मशीना आणलेल्या होत्या.
पण त्या फॉग मशीनमध्ये जे लिक्विड वापरण्यात आलं होतं ते कधी लिक्विडच नव्हतं, त्याच्यामध्ये पाणी भरण्यात आलेलं होतं असे तिथले कर्मचारी आम्हाला सांगत होते. मग कोणती आरोग्य? आज 35 वर्षाचा काळ झाला. 35 वर्षापासून इथे एक हाती सत्ता आहे. आमचे मागील निवडणुकीमध्ये आमचे अवघे 6 नगरसेवक आले होते. एक कमिटी पण आमच्या हातामध्ये नव्हती. तरी आमच्या ज्या नगरसेवक ज्या प्रभागामध्ये होते त्या प्रभागामध्ये तुम्ही जाऊन बघा, आम्ही बरीच कामे केलेली आहे. जनतेची बरीच कामे आम्ही मूलभूत ज्या गरजा होत्या त्या आम्ही केलेल्या आहेत. नक्कीच आपण जे म्हणताय की सध्या जो झालेला विकास आहे हा जो दिसतोय डोळ्यांनी, जो आपण बघतोय किंवा तुम्ही जो दाखवला तो खरंच बघणाऱ्याला एक अचंबित करणारा हा विकास आहे. काय म्हणाल तुम्हाला? सध्या इथे जे आहे भाजपची उमेदवार नाही आहे, त्यांचं मत आहे की भाजपच्या उमेदवाराचं घर इथनं जवळच आहे, पण ते इथे उमेदवार नाही आहेत. काय म्हणाल तुम्ही यांना? म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांना घाबरतात असं म्हणाल काय तुम्ही? नक्कीच भाजपा ही जनसामान्यांच्या कडे दुर्लक्ष करून सत्ता कशी मिळवता येईल यासाठी काटेकोर ते प्लॅनिंग असते यांचं. जनमत न घेता कुठलेही कामं करतात आणि त्या अनुषंगाने आता आज जर बघितलं आपण तर प्रभाग क्रमांक 6 मधील जे भाजपाचे उमेदवार आहे अवघ्या आपल्या 10 फुटावरच त्यांचं घर आहे आणि जवळ असलेल्या त्या सभेला जाऊ शकतात. ते या ठिकाणी काय येऊ शकत नाही, माझं हे पहिलं मत आहे. आणि या ठिकाणी ज्या लोकांच्या समस्या आहे त्या समस्येला काय आतापर्यंत यांनी काम दिलं हे जनताच आपल्याला उत्तर देईल, मला अशी खात्री आहे. राहिली गोष्ट आरोग्याचं यांचं पूर्ण 3-13 वाजलेले आहे. तरी पण यांनी लोकांच्या मूलभूत गरजेकडे लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं, त्याकडे लक्ष न देता स्वतःचे घर भरण्याकरिता काम केलं. आज त्यांनी जवळपास 3 ते 4 म्हणजे पानाचं त्यांनी खड्ड्याचं एक त्यांचं पत्रक आहे का, त्या पत्रकामध्ये असं लिहिलं आहे की आम्ही देवळी शहरामध्ये 500 कोटीच्या अधिक निधी आणलेला आहे. जर 500 कोटीच्या वर 500 कोटी अधिक जर निधी आणला असेल तर आपल्याला दिसूनच पडत आहे यांचा विकास कुठं झाला, कसा झाला आणि लोकांना कितीपर्यंत भेटलेला आहे. आज जर पाहतो म्हटलं तर इंदिरानगरमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पट्टा, घराचा पट्टा मिळाला नाही. सोबतच काही लोकांना घरकुल दिले पण त्यांना कुणाला 1 टप्पा दिला, त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जर आमचं देवळी जनशक्ती आघाडीची पूर्ण पॅनलला जर सर्वांनी मतरूपी आशीर्वाद दिला नक्कीच यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. आता तर हे या ठिकाणी जनसंग्राम न्यूज या माध्यमातून यांना विनंती केली होती की तुम्ही या ठिकाणी यावे आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी यांनी विनंती केली होती. त्यांचा या ठिकाणी भाजपाच्या उमेदवार जे आहे त्या उमेदवाराने या ठिकाणी जनसंग्रामचा अपमान केला, यातून सरळ दिसून पडत आहे. हा जनसंग्रामचा अपमान नसून हा नागरिकांचा अपमान आहे. जर नागरिकांचे प्रश्न जर ते फेस करू शकत नसेल तरी फार मोठी शोकांत आहे. आमचा अपमान नाही आहे. तर मला असं वाटते बऱ्याचशा योजना दिल्या पण योजनेमध्ये काहीतरी आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून घर बांधून असून सुद्धा त्यांना घरकुल देण्यात आलेले आहे. नक्कीच काय वाटतं, यांनी घरकुलाचा सुद्धा प्रश्न मांडला, मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न तुम्ही अगोदर सुद्धा मांडला. या सर्व बाबींमध्ये एवढं सगळं असताना भाजप निवडून येते तरी कशी? मग जर तुम्ही म्हणताय की एवढा प्रलंबित प्रश्न आहे, प्रश्न सुटत नाही आहे, मग 35 वर्षापासून हे सत्तेत का? कसे काय? मशीनच बिहारवरचे आहे. मशीन बिहारचं आहे. हो, मशीन बिहारचे आहे. याने किती कामं केले, काही केलं तरी यांचावाला विकास दिसून पडत नाही. कारण की आपण आपण जे मतं टाकायला जातो, हे आपण मतं टाकायला जातो याच्यासाठी आपण विचारच करत नाही का पुढील 5 वर्षामध्ये आपलं म्हणजे त्यांना समजतच नाही की आपण का करू, म्हणजे का म्हणून देऊ राहिलो, आपले कामं होईल की नाही होईल हे याचा विचार करतच नाही. डायरेक्ट देऊन देतात, पार्टी पाहून असो किंवा काही पाहून असो किंवा माणूस पाहून हे डायरेक्ट मत देऊन देतात. जर यांनी जर मतवाल्यांनी जर विचार केला तर आमचा विकास झाला पाहिजे, आमचं सारे गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, आम्हाला सर्व सोयीसाय मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी जर यांनी मतदारांनी जर विचार करू जर मत दिलं तर BJP सरकार येणारच नाही.
परिस्थिती इथे सध्या दिसते आहे. या परिस्थितीच्या हिशोबाने काय वाटतं आपल्याला, लोकांनी विजयी का करावं? आणि जर आपण विजयी झालेत तर वारंवार भाजपकडनं एकच म्हटलं जातं की वर सत्ता जी आहे भाजपची आहे, राज्यात सुद्धा भाजपचं आहे, जर आम्हाला इथे सत्ता नाही मिळाली ती विकास थांबेल. काय वाटतं, खरंच विकास थांबेल का, की आपल्या मनगटात ताकद आहे आपण ती ओढून आणणार? असं तर होणार नाही, कारण आम्ही निवडून आल्यानंतर जी जनतेला पण माहीत झालेलं आहे की 35 वर्षामध्ये ही जी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे. परंतु यांच्याकडे जेव्हा लोक जातात तेव्हा हे एकच सांगतात की होऊन जाईल. म्हणजे आश्वासन देऊन द्यायचं, पण ते काम कधी करायचं हे असे ते आश्वासन देत असतात, परंतु ते पूर्ण काम करीत नाही. हे लोकांच्या पूर्ण त्यांच्या भावनाही पण समजून आलेल्या आहे जनतेच्या, आणि जनता ही आता विचार करूनच वोटिंग करणार आहे असं मला वाटतं. काय वाटतं, जर आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आपले सुरेशजी वैद्य, हे जर निवडून आले तर सगळ्यात जास्त प्रामुख्यानं आपण आपल्या प्रभाग क्रमांक 6साठी कुठलं कार्य करणार? सर्वात पहिलं ज्या जनतेच्या मूलभूत गरजा आहे, जसं शौचालय झाले, रस्ते झाले, कोठे नाल्या बांधून आहे, पण तो उतार कोठे चालला हे त्यांना माहीत नाही आहे. तो उतार बरोबर ते पूर्णपणे जी कामे आहे, जसं सांडपाणी, तुम्ही जसं म्हणता की उतार कुठे चाललं, याचा अर्थ हा उताराचं हा भ्रष्टाचाराचं पाणी स्वतःच्या घरात तर नाही जिरत. ते पाणी परिपूर्णपणे जे जायला पाहिजे ते मंदातच सुकून राहिलेलं आहे. यासाठी आम्ही जे काम करणार आहे, जे जनतेला जे आवश्यक आहे ते पूर्णच कामे होणार आहे असं मला वाटतं. आपण एक महिला उमेदवार आहात आणि प्रभागामध्ये केवळ पुरुष नसून महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या आहे. काय वाटतं, महिलांसाठी देवळीमध्ये ज्या सुखसुविधा आहेत ह्या परिपूर्ण आहेत का? आणि जर नाही आहेत तर कुठल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे जेणेकरून नागरिकांसोबतच महिलांच्या सुद्धा जे आहे प्रश्न सुटतील? आता मला असं वाटते, आता आमच्या इथे बाजार असतो, बाजार भरतो, आठवडी बाजार, तिथे शौचालयाची सुविधा नाही आहे. आज महिला बाहेर गावावरून येते, तिथे शौचालय नाही आहे, त्यांनी काय करायचं? आज इथे अंगणवाडी नाही आहे, त्यांनी काय करायचं? म्हणून ह्या ज्या समस्या आहे महिलांच्या त्या मी करण्याचा. पण तुम्हीच या अगोदर विपक्षात होते, या अगोदर ज्यावेळेस ह्या समस्या दिसत होत्या तुम्ही त्याचा विरोध का नाही केला? मग केला ना आम्ही जेव्हा 35 वर्षापासून इथे भाजपाचं सरकार होतं, आमचे जे 6 नगरसेवक आम्ही निवडून आले होते, आमची कमिटी नव्हती, तरी देखील आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे. असं नाही की आम्ही केलेला नाही आहे, भरपूर प्रयत्न आम्ही केलेला आहे. महिलांच्या समस्या पण आम्ही त्या निराकरण करण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे. आणि हा तर मुद्दा मला ठेवायचाच आहे की इथे शौचालय नाही आहे, महिलांनी काय करायचं हा तर माझ्यासाठी प्रामुख्याने राहिला आहे. बचत गट, आता जसं यांना भाजपाला वाटतं की बचत गट, आता नगर परिषदचे बचत गट होते, आज त्यांनी चंद्रकौशल्य, आज त्यांचं खाजगी कार्यालय आहे, तिथे बचत गटाच्या महिलांना बोलून आता त्यांना काय काळं पिवळं करायचं होतं, त्यांना तिथे महिलांना बोलून ते त्यांनाच माहीत. पण आज आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक, आमचे जे कार्यकर्ते आणि जे बाकी उमेदवार पण होते, त्यांनी ते त्यांचा डाव हाणून पाडलेला आहे. असे ते महिलांना जसं आता आपण विधानसभेत पण बघितलेलं आहे, त्यांनी ही आपली लाडकी बहीण योजना, त्या माध्यमातून महिलांचे मतं भटकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आता देवळी शहरामध्ये पण त्यांनी तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकारचंच त्यांनी इथे पण खेळी केलेली होती. पण आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक आणि जे कार्यकर्ते, जे सर्व उमेदवार जे आता आहेत देवळीमध्ये जे निवडणूक लढवित आहेत, त्यांनी त्यांचा डाव हाणून पाडलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या उमेदवारांचं मत आहे की जे आहे मोठ्या निवडणुकीच्या तोंडावर जे आहे पैशांचं किंवा बाकी नेमकं काळं पिवळं काय केलं अद्याप माहिती नाही आहे, पण महिलांना जे आमिष देण्याचं काम करण्यात आलं. काय वाटतं नागरिक, सध्या जी परिस्थिती आहे आपल्या प्रभाग क्रमांक 6मध्ये सध्या उमेदवार दिसून नाही आले भाजपचे आणि सत्ता भाजपची आहे, नागरिकांनी नागरिकांचे प्रश्न ते उत्तर देण्यासाठी सुद्धा तयार नाहीत. काय वाटतं, ही नागरिकांपासून पळवाट काढलेली आहे का भाजपने? पळवाट वगैरे काही काढलेली नाही आहे. जे काम करतात आणि दाखवतात त्यांना लोक मतं देणार, आणि जे लोक
काम करणार नाही त्यांना लोक मतदान करणार नाही. सरळ गोष्ट. जे काम करतात त्यांना लोक मतदान करतील, पण मग जर त्यांनी लोकांचं कामं केलेलं आहेत तर नागरिकांच्या समस्या किंवा जे आता जे चर्चासत्र सुरू आहे हे जे आहे त्याला सामोरं जाण्यासाठी का घाबरतात? आले का नाही उमेदवार? येणार मतदानाच्या दिवशी नक्की येणार आणि दाखवणार. आता नाही दिसणार, नंतर ते दाखवणार. नक्की काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये समस्या आहेत का काही? समस्या भरपूर आहेत आणि करतात ते. मग 35 वर्षापासून सत्ता भाजपची होती, मग ही समस्या का निवारण का नाही झालं? बाकी लोकांना विचार. तुम्ही म्हटलं की ज्या प्रकारे आता काय वाटतं, समस्या आहे का आपल्याकडे? आपल्या प्रभागात समस्या आहेत का? काय वाटतं? समस्या आहे काका काही? काय वाटतं काका, समस्या आहे का आपल्याकडे? नाही, आमच्या वार्डाची काही समस्या नाही आहे. समस्याच नाही आहे, सर्व व्यवस्थित आहे एकदम. बढिया. काय वाटतं तुम्हाला? लाजिरवाणी गोष्ट आहे यार, म्हणजे एवढा दबंग टशन दिख रहा है इधर. तो काय वाटतं, समस्या आहे का आपल्या प्रभागामध्ये? 3 समस्या आहे. बोला. एक जे मेंबर होते BJPचे त्यांची काहीच नाही उरलेली आहे. इथं मला काँग्रेस हवी आहे. अच्छा, तुम्हाला काँग्रेस पाहिजे. बरं, काय वाटतं इकडे समस्या आहे का? नागरिक समस्या आहे का आपल्या प्रभागामध्ये? नाही आहे. मग आतापर्यंत जे उमेदवार बोलत होते सगळे खोटं बोलत होते का? मला बोलता नाही येत, बोलू शकत नाही. अच्छा, काय वाटतं, आपण एक युवा चेहरा म्हणून इथे आहात, आपल्या प्रभागामध्ये समस्या आहे का? देवळी शहरात समस्या आहेत का? मला असं वाटते की BJP इथे का नाही उभे? BJPचे उमेदवार उभे का नाही? आता हा प्रश्न आता मलाच पडला होता. मला तर वाटलं होतं की यायला पाहिजे, पण ते आले नाही. आता याचं मागचं कारण काय माहीत नाही. आता जर होऊ शकतं तुमच्या प्रश्नाला घाबरले असतील. माझ्या प्रश्नाला सोडा, पण मी दुसऱ्या वार्डामध्ये येतो आणि हे दुसरं वार्ड आहे. तर मला असं वाटत होतं की BJP असेल इथे, का नाही आले ते मला ते नाही समजत आहे. पण एक युवा चेहरा म्हणून जे आहे इथे दिसत आहेत, समस्या आहे का आपल्या प्रभागात काही? समस्या तर भरपूर आहे. समस्या म्हणजे असं आहे की 35 वर्षापासून इथे एक हाती सत्ता आहे आणि या प्रभागात प्रभाग क्रमांक 6मध्ये इथे दुसऱ्या पक्षाचे मेंबर कधी निवडून आलेले नाही आहे. एक हाती BJP आलेली आहे. मागच्या वेळेस ज्या आता नगर अध्यक्षासाठी ज्या उभ्या आहे आता भाजपकडनं, त्या इथं नगरसेवक राहिलेल्या आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की त्या कधी आम्हाला दिसल्या नाही. आमच्या प्रभागातल्या जेव्हा आम्ही निवडून देत आहोत तर नगरसेवक हा लोकांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे, पण नगरसेवक आतापर्यंत प्रभागामध्ये येतच नव्हता. लोकांना त्यांच्या घरी जावं लागत होतं. तर आता नगराध्यक्षासाठी जेव्हा उभ्या आहे तर तेव्हा आता रस्त्यानं लोकांच्या घरापर्यंत जा लागून राहिलं मतं मागासाठी. जर एवढ्या वर्षापासून जर तुम्ही इथे नगरसेवक नगराध्यक्ष पद भूषवलं आहे तर तुम्हाला लोकांपर्यंत जायची गरज नाही पडली पाहिजे. कारण तुम्ही एवढ्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे समस्या आहे छोट्या मोठ्या त्या आता तुम्ही पहिलेच निपटून टाकायला पाहिजे होत्या. मग आता जर तुम्ही पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर हे कामं करून रोड बांधून जर तुम्ही म्हणत असाल का विकास झाला आहे, तर हा विकास नाही आहे, हा भ्रष्टाचार आहे. कारण आतापर्यंत कसं होतं की गट्टू रोड झाल्याच्या नंतर लागायचे. हे पहिल्यांदा आपल्या देवळीत असं होत आलं का गट्टू पहिले लागले आहे, रोड नंतर बनले आहे. आणि आता जे पावसाळ्यामध्ये जे लोकांना जे समस्या येणार आहे का, जे पाणी आहे हे पाणी लोकांच्या घरात घुसणार आहे. मग आता हे पाणी कुठं निघणार? तर असे भरपूर समस्या आहे का जे लोकांच्या आतापर्यंत त्याचं निराकरण झालं नाही आहे. नक्कीच या सर्व बाबींमध्ये समस्या आहे, पण नागरिक बोलत नाही. नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. काय वाटतं, नगराध्यक्ष पदासाठी जे आहे किरण ठाकरे आपल्या पक्षाचे जे आहेत एक उमेदवार आहेत, युवा चेहरा म्हणून सर्वत्र चर्चेत आहे. काय वाटतं, नगराध्यक्ष पदासाठी आपले किरण ठाकरे का प्रभावी आहेत आणि त्यांना नागरिकांनी मतदान का करावं? किरणदादाचं काम जवळपास 7 वर्षापासून देवळी जनता पाहत आलेली आहे. अनेक गोरगरीब जनतेसाठी आणि त्यांनी लोटांगण, धरणे, उपोषण आणि म्हणजे त्यांच्याजवळ कोणीही पण गेलं तरी त्यांचा कधी खाली हातानं वापस आले नाही, त्यांचं काम झालं.
आणि आज त्यांना फोन जरी केला तरी फोनद्वारे सुद्धा काम होत आहे. असा एक विश्वास जनसामान्य माणसामध्ये पसरत आहे आणि पसरलेला आहे. ते आज जर पाहतो म्हटलं तर देवळी जनशक्ती आघाडीचा आज जवळपास जे काल 1-2 म्हणजे जे चंद्रकौशल्य तडस सभागृहामध्ये जे प्रकरण घडलं, अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे का जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करतात त्यांना सांगतात का तुम्हाला जर सभा घ्यायची असेल, कुठे मीटिंग घ्यायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागते. जर मला एक म्हणायचं आहे का निवडणूक आयोगाकडे सर्वप्रथम चंद्रकौशल तडस सभागृहामध्ये जे यांनी बचत गटाचं नाव करून भाजपाची सभा आयोजित केली होती, त्या सभा आयोजित होण्या अगोदर आमचे देवळी जनशक्ती आघाडीचे नगराध्यक्षपदाचे तरुण तडफदार उमेदवार किरणदादा ठाकरे व सर्व उमेदवार आणि सर्व या ठिकाणी सुज्ञ मतदार आमच्यासोबत पाठीशी होते. आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये तब्बल 4 तास थांबलो, कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरपासून तर एंडिंगपर्यंत. त्यामध्ये आपण निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहे यांना आपण पत्र दिलं होतं की तुम्ही जे चंद्रकौशल्य तडस सभागृहामध्ये बचत गटाची जे यांनी म्हटलं आहे की मीटिंग आहे, सभा आहे, मग मला एवढं सांगा यार, या ठिकाणी किरणदादाला त्याच सभेमधली एक महिला फोन करतात, म्हणजे फोन करून सांगत आहे का ज्या म्हणजे शासनामध्ये या सर्व बाबींमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी किरण ठाकरे यांना मतदान का करावं? त्यांच्या विजन असा आहे की आज देवळी शहरामध्ये यांनी विकास केलेला नाही, फक्त नाले, रस्ता आणि स्वतःचे घरण्याकरिता यांनी भरमसाठ निधी आणला आणि त्याचा दुरुपयोग केला. पण त्या फक्त रस्ते आणि नाली आणि लाईट टाकून दाखवण्याचा हे प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्त देवळी जनशक्ती आघाडीचे जे किरणदादा आहे, किरणदादाचं विजन खूप मोठं आहे, जे सर्वसामान्य माणसाला ज्या मूलभूत गरजा आहे त्या कशा मार्गी लागेल यासाठी ते त्यांचं आज जवळपास जर पाहतो म्हटलं तर त्यांनी एक जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा यांचे आपण जर फोटो काढून पाहिले आणि या नेत्यांचे किंवा जे भाजपाचे ज्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि जे काँग्रेसमध्ये ज्यांनी सत्ता भोगली आहे त्यांच्या घराचे फोटो काढून जिल्हा परिषद, नगर परिषद शाळेचा फोटो बघून पाहावा, नेमका विकास कोणाचा झालेला आहे हे यावरून दिसून पडेल. शाळेचा विकास आणि लोकांच्या सदस्यांचा विकासाची त्यांनी गोष्ट केलेली आहे. काय वाटतं, नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार सुरेश वैद्य आहेत, यांना मतदान आपण का करावं? त्यांनी जे म्हटलेले आहे हा बदल जो भ्रष्टाचार झालेला आहे याला अंकुश लावण्यास सक्षम राहतील का सुरेश वैद्य? सुरेश वैद्य जे आहे त्यांना ते याच्या आधी नगराध्यक्षसुद्धा राहिले आहे, त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्यावर एकही खोटा आरोप पण नाही आहे आणि त्यांच्यावर कोणती समजा नगर परिषदमधून कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर आक्षेप कोणीही केला नाही आहे आणि सुरेश मारुतराव वैद्य हे नगराध्यक्षासाठी उत्तम आहे असं जनतासुद्धा त्यांना साथ देत आहे आणि तेच नगराध्यक्ष झाले पाहिजे असे जनतेची सुद्धा इच्छा आहे. काय वाटतं, आपण एक महिला उमेदवार आहात आणि नगराध्यक्ष पदासाठी जे आहे मतं जे आहेत आपल्याला सुरेश वैद्यांच्यासाठीच मागायचं आहे आणि हे सुरेश वैद्य जे आहे परत एकदा हे विकासासाठी खरंच विकासशील असतील का? आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आमचे आदरणीय सुरेशबाबू वैद्य यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. खरोखरच त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे, पारदर्शीपणा, भ्रष्टाचारमुक्त आणि नगर परिषदमध्ये त्यांनी नगरसेवक, सभापतीपद आणि माजी नगराध्यक्षसुद्धा ते राहून गेलेले आहेत. भरपूर अनुभव त्यांना आहे आणि जनतेचा आदर करणे हे त्यांच्यामध्ये खूप छान गुण आहेत
आणि मला तरी असं वाटतं मी माझ्या प्रभागामध्ये जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते आहे तर लोकांचा कल हा सुरेश बाबू वैद्य यांच्याकडनं मला दिसत आहे. आणि असा हा भ्रष्टाचार मुक्त नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जो भारतीय राष्ट्र काँग्रेसने दिलेला आहे हा खरोखरच छान आहे. आणि मला असं निश्चित असं वाटते की ह्या वेळेस 2025ला निवडणुकीमध्ये आमचे सुरेश बाबू वैद्य नक्कीच विजयी होतील. नक्कीच. पदासाठी आपला कुठला चेहरा आहे आणि आपण नगराध्यक्षपदासाठी काय वाटतं, कुणाला समर्थन देण्यास तुम्हाला योग्य उमेदवार वाटतं? कोण नगराध्यक्षपदासाठी चांगला उमेदवार आहे? किरण ठाकरे याच्यासाठी, कारण की त्यांनी जे समजून घेतात, माणसाला ओळखून घेतात, माणसाच्या मूलभूत गरजा माणसाला समजून घेतात, त्याच्यानुसार ते विचार करून त्याच्यावाले निर्णय घेतात आणि त्याच्यावाले ते कामंसुद्धा करून घेतात. कारण की जसं पाहिलं की वर्धेहून येणाऱ्या देवळीमध्ये जो मेन रस्ता होता त्यांच्यासाठी BJPचं सरकार होतं, BJPमध्ये तो रोड सँक्शन झाला होता. त्या रोडसाठी जो छोटा रोड होता, ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस जास्त होते. त्यासाठी जो निर्णय घेतला होता त्यांनी, त्यासाठी तो निर्णय एकदम महत्त्वाचा असूनसुद्धा त्या निर्णयानुसार आता होणाऱ्या वाहतूकमध्ये ॲक्सिडेंट कमी होईल, रस्ता थोडा मोठा आहे, त्याच्यानंतर लोकांना जाण्या येण्याची सुविधा चांगली मिळेल आणि त्याच्यानंतर त्यांचे जे काही निर्णय राहतात ते एकदम योग्य राहतात. योग्य निर्णय घेण्याची क्षमता किरण ठाकरे यांच्यात आहे असं अपक्ष उमेदवार यांनी पाठिंबा दिल्याची परिस्थिती. काय वाटतं नागरिकांना नगराध्यक्ष बनताना बघायला तुम्हाला कुणाला आवडेल? कोण बनायला पाहिजे? काय वाटतं? सांगू शकत नाही आपण, कोणी येऊ. आम्हाला घरकुल नाही दिलं, अजूनही घरकुल नाही दिलं यायनं. मेंबर लोकांचे घरकुल होते का फक्त? मेंबर लोकांचे घरकुल होते का फक्त? मेंबर लोकांचे घरकुल होते. आम्ही एका भिकारी राहतो, आमच्याला माझं घर दाखवतो तुम्हाला. म्हणजे फक्त मेंबरांनाच ज्यांचे घरं बनले त्यांना घरकुल भेटले आणि सर्वसामान्यांना घरकुल भेटले नाही आहे. मग या सर्व गोष्टीत परिवर्तन घडायला पाहिजे असं वाटते का? घडलंच पाहिजे, परिवर्तन घडायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? रोडवर रोड बनवला, उड्या गेला सगळा. हे गट्टू खाली गेले, दरवाजे अंदर गेले, रोड वरता आला, चांगला रोड फोडून दुसरा बनवला. ते सर्व भ्रष्टाचारच नियम आहे. हे लोकांच्या घरात पाणी दसून राहिले. 2 महिन्यापासून रोड झाला, कितीतरी ॲक्सिडेंट झाले, लोक पडले. त्याचं का नगर परिषद झोपून आहे का? म्हणजे याचा अर्थ हा जो दिसताय हा विकास विकास नाही, भ्रष्टाचार आहे. विकास नसून भ्रष्टाचार आहे. मग काय वाटतं? चांगला रोड होता, चांगल्या रोडवर पुन्हा डबल रोड टाकण्यात आला. शहरामध्ये काही ठिकाणी रोडच नाही आहे आणि इथे रोडवर रोड झाले आहे. आणि हे घरामध्ये पाणी चालले लोकांच्या. याचं का? काय वाटतं मग यावर्षी परिवर्तन बघायला मिळेल का? परिवर्तन होऊन जाईल 100%. 100%. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं आजोबा? परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. नक्की काय वाटतं मग? एवढे जे नगराध्यक्ष जे आहे 35 वर्षापासून जे भाजपची सरकार होती, यावेळेस दुसरा कोणी दिसेल का? किरण ठाकरे पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं दादा? किरण ठाकरेच पाहिजे. कोणी आहे का इकडे अजून त्याच्या व्यतिरिक्त बोलणारं? कोण आहे? आपण चालना करू शकत काय दुसरा सांगायचं आहे विशेष? काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार जास्त प्रभावी आहे? किरण ठाकरे. किरण ठाकरेच. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं मागे? सुरेश वैद्य. भाजपचा बालेकिल्ला गमावताना दिसत आहे भाजप. या सर्व बाबींमध्ये सध्याच्या परिस्थितीत जे वातावरण प्रभाग क्रमांक 6 मध्ये दिसत आहे, ज्या प्रकारचे उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जे आहेत यांना जे आहे कुठेतरी भेडसावून लावण्याचं काम किंवा धुडकावून लावण्याचं काम जे करत आहे हे अतिशय निंदनीय आहे. ज्याने याच्या माध्यमातूनच दिसत आहे की भाजपची कुठे ना कुठे आता घाबरगुंडी ही सुटायला सुरुवात झालेली आहे. नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय कुणाच्या साईडनी कुणाच्या बाजूने हा कौल जाणार नागरिकांचा, हे येणारी निवडणूक म्हणजेच 20 तारीख जे आहे मतदानाचा दिवस आणि 21 तारीख जो आहे हा निकालाचा दिवस ठरवेल. आपण दिलेल्या वेळेसाठी आपल्या सर्व इथे उपस्थित नागरिकांचं खूप खूप धन्यवाद. या सर्व बाबींमध्ये ज्या प्रकारे आज इथे जेवढे उमेदवार इथे उपस्थित झाले, ज्याने सक्षमता दाखवली, मी नागरिकांना पण विनंती करेल
की या सर्व बाबींमध्ये जे उमेदवार तुमच्यासाठी सतत लढू शकतात, बोलू शकतात, भांडू शकतात, निधीच काय विकाससुद्धा करू शकतात, त्याच उमेदवारांना निवडून द्यावं. जे पाठ दाखवून पळपुटे धंदे करतात त्यांना निवडून देऊ नये असं माझं जे आहे विनंती आहे. त्याच्यामुळे इथे जे चेहरे आहेत त्यांनी तेच बघावे आणि त्याच्याच माध्यमातून जे आहे या शहराचा किंवा या प्रभागाचा विकास करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. सोबतच आपण इथे उमेदवारांनी आणि नागरिकांनी ज्यांनी कोणी सर्वांनी जे काही प्रत्यक्ष रूपात या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जी मदत केली त्यासाठी धन्यवाद. कार्यक्रम संपला हे जाहीर करतो आणि येणाऱ्या 18 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता ज्या प्रकारे आज आपण उमेदवार बघितले शहराचे सर्वच प्रश्न घेऊन सायंकाळी 6:30 वाजता इंदिरा गांधी चौक येथे नगराध्यक्ष पदाचे जेवढे उमेदवार आहेत जे सक्षम आहेत आपल्या देवळीचा विकास करण्याकरिता ते सर्वच एका मंचावर उपस्थित राहतील आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी नक्कीच आवर्जून आपण तिथे उपस्थित राहाल एवढी मी अपेक्षा करतो. कार्यक्रम संपला इथे मी जाहीर करतो. धन्यवाद.